त्याच्यावर भडकलंय, रुसलंय, रागवले, रुसले, भडकलंय. कारण काय कारण आहे बघा. प्रेमळ भक्ती बोलताना ही बघा कशी रागवले बघा. हा तुमच्यासाठीच काजू घेत होतो. मग घरात जाऊन बरोबर सोलून खातील. सो आम्ही आता थांबलोय स्पेशल घावणे खायला. घावणा चटणी नेहमीप्रमाणे डिशचा आनंद घ्यायचा. जाताना समोसा खाऊन येतात. समोसा आपल्याकडे भेटत नाही. गोव्याचे समोसे वेगळे, हे समोसे वेगळे. समोसे आपल्याकडे पण भेटतात. गोड काय चवीचे घावणे आणि चटणी आणि घावणा. ऐ बरोबर म्हणा बघला. सो चला आम्ही पटापट नाश्ता करू आणि कोकण फक्त राहिला आता 50 किलोमीटर. 1 तासात पोहोचू. 1 तासात पोहोचू. 2 तास आराम करू आणि मग म्हातारीचा डोला बघाल. ते ऐकत नाही. झालं का? हो झालं. कोकणातील रानमेवा इकडेच भेटतो. करदा तुमच्याकडे काय बोलतात ते पण नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आम्ही करदा पिकलेलं आहे. टायगरला करवंद बोलत असतील ना. गोड नीतू ताई झोपल्या. मला पण द्या. पिकलेत हो. ते पण निमरान. बायकोला द्या. कधीपासून सचतो बघ. हे बघ ते ना कच्च आहेत. नाही एक काला आहे त्या बाजूचा खाली. हा कच्चा आहे कच्चा. बघ थांब तुझ्यासाठी मी आज जाणार काटे कुठे. काय हो काय बोलले? बोललो कच्चा आहे. ऐकलेच नाही. बघ योग्य अयो पुसून मापून. यो झटकाचा ना. संपली ना. हा सोडा. मस्त ना. गोड आहेत एकदम. कम हो टमाटर आया तुला दाखवा ना. वाटत नाही बघ. कच्चा आहे तो. फोडून बघ ना. काय कोकम आहे का? वाचत नाही वाटत नाही. आलू बुखार आहे. काय आलू बुखार आहे. अरे कोकम आहे. काय नक्की पडला. अजून एक पडला बघ. आतला खायचा का बाहेरचा खायचा? सुकवा लागतं. बघू हो दाखवा. काय तिकीट त्याच्या आईला. पकड जरा माझा फोन यावर. बाबा आंबट आहे. नाही गोड आहे. आंबट असेल पक्का. बाबा जाम आंबट आहे. डायरेक्ट ए नक्की कोकमच आहे का? अरे विषारी फल आहे विषारी. गाडी झोपतो. कोकम आहे. काय सांगा नक्की कोणता फल आहे. कोणता फल आहे आम्हाला पण माहिती नाही. खाले सगळे मी. बस झालं दीदी. चला हो यो घेऊ का नको फेकू का? अरे म्हातारी वाट बघताय. पेटून रेडी आहे. पोहोचलो आम्ही कोकणात वेंगुर्ला बीचवर. आता प्रॉपर लोकेशन आम्हाला माहिती नाही. जसे आम्हाला समजेल तसे आम्ही तुम्हाला शेअर करू. सध्या आम्ही आहोत वेंगुर्ला बीचवर. येवा वेंगुर्ला आपलाच असा. सो मस्त क्लायमेट आहे. 1 नंबर खरंच बघण्यासारखं आहे. तरी पण आम्ही प्रॉपर लोकेशनला पोहोचलोच ना अजून.
भारी. वेंगुर्ला बीचवर फक्त बीच बघायला येतात, भारी आहे. म्हणजे फिरवतात पण आपल्याला तिकडं लोकेशन. पण आम्हाला जायचं आहे म्हाताऱ्याच्या इथे, म्हाताऱ्याची चूल बघायला. पहिलं ते बघू आणि बघूया जेवढा एक्सप्लोअर करता येईल तेवढा कोकण आम्ही एक्सप्लोअर करू. खूप भारी व्ह्यू आहे, भारी एक नंबर. कोकणात अजून भरपूर सारे हिडन लोकेशन आहेत. बघूया 2 दिवसात जेवढा आम्हाला कव्हर करता येईल तेवढा आम्ही लोकेशन कव्हर करू. एवढा क्लीन आणि नीट बीच आहे ना, एक नंबर ना. की गोव्याचे बीच सुद्धा इथे अपूर्ण पडतात. एवढे भारी 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 स्वच्छ एकदम बीच आहे. पहिलीच लोकेशन जी आमच्या लिस्ट मध्ये नव्हतीच, तरी पण एवढी भारी वाटली. हिडन प्लेसेस येस, कोकणातले भारी. इथं फक्त बोटिंग करतात ना. पब्लिक क्राऊड कमी आहे, हा. पण पीसफुल प्लेस आहे, सुंदर आहे एकदम. एक नंबर खरंच. तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा. येवा कोकण मध्ये येवा. वेंगुर्ला बीच भारी आहे. क्या हो दादाजी, अबे किथे जाने का? ड्युटी बीच, ड्युट्या चालू तिथं. निवती, ओके निवती. हे बघ इथे आहे आईस गोळा, पण आम्हाला खायचा होता बापूस गोळा. बापूस गोळा असेल तर सांगा. चला. येस, जुनी आठवण, जुनी. 10 वर्षापूर्वी आपण खायचोय, हातगाडी घेऊन यायचं गाडी घेऊन गावात गावागावात गोळावाला. सो आम्ही पण आता गोळा खातो. गोळा खातो. गोवा नाही, गोळा. वरून बरं पडेल की मग याच्यावरून. म्हणजे दोन्हीकडनं बोट जातात, आमच्या इकडनं पण बोट जातात. आमच्या इकडनं बोट जातात, असं बोट येतात जे खाली दिसत आहेत ना. किती वेळ लागते तुम्ही जायला? पॉईंट करायला तुला 3 तास लागतात. इकडनं पण आहेत पॉइंट करता येतील, पण इथून लेट होईल, भरपूर उशीर होईल. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट निवती बीचला जाऊ आणि मग तिकडून बुक करू. चम्मच गोळा, मिक्स गोळा, काला खट्टा. चट्टे जातात. आमची ही दिसते नाही बघा. आम्ही मस्त कोकणचे गोळे घेतलेत खायला. गोळे, कोकणी गोळे. हे? कसं आहे ना, बायका नाव घेतलं कोकम खट्टा. काला खट्टा. सो चला, भारी लोकेशन आहे खरंच. या तुम्ही कोकणात, visit द्या इथे नक्की. गोव्याला जायच्या आधी नक्की या कोकणात. भारी आहे, बघण्यासारखं आहे. सध्या एकच लोकेशनवर आम्ही मस्त आराम, पालना यस, आराम करू थोडा कुठेतरी. तुझं कशी बसलोय यांच्या आता माझ्या बघ. गोला ले लो, गोला. कोकण का गोळा. हे सचिन दादा तुला तुम्हाला कला पाठवलेलं काय विचारायला? पंकज तुझा दात तोडीन मी आज. मला दातच नाही, उसनं लावलं. आता मला गोला घेऊन आलात ते. तो पण मी सांगला म्हणून. माझी मेकअप घालवाल. मेकअप झाला. एकदम लाल लाल झाली मस्त. प्लॅन भरपूर आहेत आपलं. घे रे माझ्यासाठी. कोरियन वरून माणसं आहेत, कोरियावरून. काय रे, कोरियावरून मासरी दूध पितात नाही या मांजरी. या माजरी बघा काला खट्टा. सुर के पिओ. मस्त एकदम शांत वातावरण. एकदम शांत बाय. तिकडं पाडा ये, तिने कपडा मागवला. तसं नाही बाई, असं टाक डायरेक्ट. आपला व्हाईट घोडा आराम करतोय. येस, पाण्यावर लागलाय. ब्रँड विटारा. ब्रँड विटारा. शेर आहे क्या है? ये व्हाईट टायगर हे सफारी. सफारी. सफारी हे बघ, हे बघ, हे बघ. हे हो, हे बघ, हे टाटा टायगर. येस, टाटाचं स्पेसिफिकेशन. टायगर, लायन. चला. किल्ले निवती बीच कडे आम्ही मस्त फिरत उड्या मारी.
निवटी बाईक तुन उड्या मारी तुन उड्या मारे ती बघ बावडी बघ हे भारी रे. जेव्हा आम्ही हा तो रोड भारी होता ना, आलो तो एक नंबर. एक नंबर. पण आता जाताना आपल्याला रात्र होईल, तो दाखवता नाही येणार रोड. चला आलो आम्ही बीचवर, सेकंड बीच. काय रे? हा पाखरू आहे पाखरू. चला आम्ही मस्त गावागावातून आलोत बीचवर. शॉर्टकट पण होता पण आम्हाला गावातूनच यायचं होतं काय. आणि काजूची झाडं, आंब्याची झाडं येताना जाम लागले. आम्ही थांबलो नाही आता, कारण इथलं टायमिंग निघून गेला असता, कारण 5:30ला बंद होतो बीच. बंद होतो सगळा. आता म्हाताऱ्याची चूल बघू आम्ही. बाबा दित्या लहान मुलांना आलाव नाही आता. दित्या त्या काकांसोबत बसेल इथे. मग आला मस्त तुला आईस्क्रीम आणून. असंच आम्ही मस्ती करतो तिची. ए शेट हा बघ, सगळं खायला भेटेल. पण लहान मुलांना नाही. तुझा एज किती आहे तुझा? 7. अरे यार 5 इयरच्या वरती नाही. हा येस हे बघे तो मोठा बघे. काय मोठा तो हो बोट राईड कसं काय? आपण इथून न्यू लाईट हाऊस म्हणजे न्यू लाईट हाऊस, ओल्ड लाईट हाऊस, म्हातारीची चूळ, म्हातारीची गुफा, बर्ड आयलंड, डॉल्फिनचे पॉइंट आहे हा. त्यानंतर गोल्डन रॉक, ग्रीन रॉक आणि 2 खडकांच्या मधून राईड, बाली राईड आहेत. त्यास टोटली थांबू शकतो ना त्या. हा आपण थांबून 2 फोटो वगैरे काढू शकतो. डॉल्फिन आणि डॉल्फिन सकाळच्या वेळेस. म्हातारीची चूल पेटलेली भेटेल ना आम्हाला. हा म्हातारीच्या चोळीला ते पण नैसर्गिक आहे. नैसर्गिक का? त्याच्यामुळे त्याला वारा आणि पाणी अच्छा. या दोन्ही गोष्टींचा संगम लागतो. आज आहे संगम आहे. आम्ही आलोत म्हणजे संगम आहे. आहे बघू आता. तरी पूर्ण राईड व्हायला किती वेळ लागतो? 1-2 तासाचा. 2.5 तासात पूर्ण राहील. तासामध्ये आपण रिटर्न येणार इथं. 2 तासाच्या वरती. 2 तासाच्या वर. ओके चालून जाऊन 14 किलोमीटर आहे ते. यायला ठीक आहे 17 किलोमीटर. 17 किलोमीटर. 34 किलोमीटर आहे. अच्छा, म्हणजे 34 किलोमीटर आम्ही समुद्रातच असतो. येस आहे जेवायला. आली आली आमची बोट आली. चला जवळपास 2 तास बसून 7-8 प्लेस करायचे आहेत आम्हाला आता. त्याच्यासाठी मस्त चप्पल बुट काढून घ्या. नाश्ता वगैरे घेतलेला आहे. पाण्याची बाटली वाळूत मापून घेतली. आणि आम्ही हुशार होतो. आज आम्ही शूज घातले नाही कारण आम्हाला माहिती आहे शूज अवेलेबल होणार नाहीत. आणि इकडे बघा घ्या आता. ये आगे ऋतिक रोशन. ये ऋतिक रोशन आगे. दिल मेरा हर बार ये कहने को बेकरार है कहो ना प्यार. ताई नाच. अमिषा पटेल नाच नाही. अमिषा पटेल नाच. अमिषा पटेल चला चला. आणि हा आपल्या पब्लिक साठी महत्वाची सूचना, जर तुम्ही येता इथं बीचवर तर 10 जण या. कारण एक कपल आहे ना सकाळपासून इथं आहे, त्यानं दिलाच नाही कारण पूर्ण बोट भरायला लागते ना. शेअरिंग मध्ये जायचं असेल ना हा तर मग थांबावं लागतो. येस येस टॅटूवाला कुत्रा. मग चप्पल पण काढ हातान घे. वाव भारी भारी. आम्हाला म्हातारीचा चूल बघायला भेटेल कारण पाण्याचं प्रेशर आहे आज. मस्त थंडाव्यान बसलाय तो. खरंच जर तुम्ही येत असाल शेअरिंग म्हणजे एक दोघं तर चौकशी करून या कारण 10 जण झाल्याशिवाय बोट सोडत नाही. ती कपल आमच्यातच आहेत, दाखवेन मी तुम्हाला. ते बघा मागून येतात, सकाळपासून बसलेले. आम्ही आलो म्हणून त्यांना झाला तरी. राईड करायची असेल तर ग्रुपने या. चला सुटली आमची 4ची बोट
आणि सर्वांनी घ्या सेफ्टीसाठी. मला द्या ना. सेफ्टी जॅकेट. हे बघा आले 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 लोटा. डाउनलोड केलंय. त्यावर सूर्याची किरणे पडली नंतर हा फोटो सोनेरी दिसतो. अच्छा. गोल्डन रॉक प्री वेडिंग साठी प्रसिद्ध आहे. प्री वेडिंग साठी का? यायचं ना आपण इथं. आम्ही पोस्ट वेडिंग Post wedding वाले आम्ही. आता पुढे बसूया. भिजले भिजले बाबा. पाणी उडतंय सगळा. भारी भारी पण मजा येते. मजा येते मजा येते. पाणी बघ कसला क्लीन आहे. नीला पाणी आहे, निल्ला निल्ला. हे बघ हे पाणी सगळं अंगावर येतंय. आणि दादा भिजला. कुठला सिगल पक्षी आहे ना सिगल पक्षी. ओके सिगल बेल्ट. अच्छा आतमध्ये का? त्याच्या आतमध्ये पक्ष्यांची गुफा आहे आणि आता आम्ही गुफेमध्ये एंट्री करणार आहोत. पक्ष्यांच्या. वा काय नजारा आहे. हे काय वाव पाणी लय भारी आहे. पाणी भारी आहे. गुफेच्या आतमध्ये रात्रीचे खूप पक्षी असतात. काय 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 रात्रीच्या टायमात पक्षी असतात. गुफेच्या आतमध्ये खूप पक्षी याच्या आतमध्ये का? असतात. याच्या आतमध्ये या गुफेत रात्री खूप पक्षी असतात खूप. वाव एक नंबर. चला आता आम्ही गुफेमध्ये एंट्री करणार आहोत. गुफेमध्ये आतमध्ये नाही का? आतमध्ये नाही का जाणार? आतमध्ये जाणार नाही. कुठचीच बोट जाणार नाही आतमध्ये कारण थोडीशेच अंतर आहे ना. अच्छा दगडाला आपटणार. ओके. हे बघ आतमध्ये फिश आहेत बघ. हा हा हे बघ ना पाण्यात आहेत आतमध्ये दिसतात. काय छोटे छोटे मासे. मला नाही दिसलं मी पैसे नाही देणार. एक जर पसारा पाहिजे तिथे जास्त आधार तो बने. यान खतरनाक गोल आहे. हा ओल्ड लाईट हाऊस आहे. म्हणजे मोठे मोठे जहाजे येतात ना त्यांच्यासाठी सिग्नल होता. काही वर्षाआधी. किती वर्षाआधी? 1850. ओल्ड हाऊस ओल्ड लाईट हाऊस. येस. तेव्हा ही पूर्ण गाडली. त्याच्यानंतर हा नवीन लाईट हाऊस बनवला. सो भारी आहे सर्व लोकेशन बघण्यासारखे. 1931. हा 1931 ला बांधलाय ब्रिटिशांनी का? चला समुद्र शांत झालेला आहे आता.
सेम बाली सारखा व्ह्यू एक्झॅक्टली सेम बाली. सेम बाली ना? काही फरक नाही थायलंड मधला बाली. त्यापेक्षाही सुंदर आहे कोकण आपला. कोकण. तुम्ही नक्की विजिट करा. यस. लाईट हाऊसच्या वर जाण्यासाठी मस्त अशा पायऱ्या बांधलेल्या आहेत बघा. आणि वरती जर कोणाला जायचं असेल तर वेंगुर्ला वरून परमिशन घ्यायला लागतं. स्पेशल परमिशन अधिकाऱ्यांकडून. पोर्ट ऑफिस वरून. अच्छा, ती म्हाताऱ्याची समाधी. ओके. आणि मोस्ट ट्रेंडिंग व्ह्यू म्हातारीची चूल बघण्यासाठी आलोत. ते आता थोड्याच वेळात दिसणार आहे. ही छोटी समाधी ती. अच्छा, म्हातारी होती ती ख्रिश्चन होती, तिची इथेच समाधी बनवली म्हणून. अच्छा, ही काय? ओके. हा 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 हा. ही छोटी दिसते ना. हा क्रॉस लावलेला आहे ना. ही म्हातारीची समाधी आहे म्हणून या लोकेशनला नाव पडला म्हातारीची चूल. सो आता थोड्याच वेळात आपल्याला बघायला भेटेल म्हातारीची चूल. चला, म्हातारीची चूल आलेली आहे आणि बघूया आता आम्हाला व्ह्यू देते का म्हातारीची चूल व्ह्यू. व्ह्यू बघण्यासाठी आम्ही जवळपास 10 मिनिटं थांबलोत आणि बघूया आता म्हातारीचा व्ह्यू बघायला भेटतो का आम्हाला. सगळे कसे उत्सुक आहेत बघण्यासाठी. आला आला थोडा आला. आता येईल. येस. अजून प्रेशर नाही यावलं पाहिजे. अच्छा. हा, हे जे समोर कालवे दिसतात ना तेवढा जर पाणी असेल तर फुल प्रेशर मध्ये पाणी येते. आता येईल. नाही. येस. संध्याकाळी अजून भारी क्लायमेट वाटतो इकडचा. एक नंबर. सो आम्ही आलो राईड करून आणि ह्या आमच्या सोबत होत्या आणि भक्ती व्हायची लागलेली आहे वाट. झोपा काढल्या झोपा. मला नाही सहन झाला ते. कारण मगाशी ते दादा बोललेले बहुतेक जणांना सण त्यांच्या उलट्या वगैरे बाहेर निघतात. नशीब बाहेर नाही निघली. बाहेर नाही निघला पण मला त्रास झाला. बोललाच नाही. ते जे बोललं ते सगळं मला झालं. एकटीची टांगा पलटी गोरी फरार झाली. बाकी आम्ही गेले हाऊस ते बघ सगळं एन्जॉय केला. नाही केलं, मी झोपलेली असली. सो चला आता बघूया. एक तर आम्ही इथे स्टे करू नाही तर मग तारकली. जास्त करून तारकलीला ना. बघू आता काय. मी तर झोपेन गाडीन काय. मी तर झोपून बाबा माझ्या आवटायची. दमली. हो
ताई दमली, ताईला उचलून नेला. मी पण उचलेन तुला. कधी पोचलोत आता जस्ट, जरा रिफ्रेश होते. आम्ही जस्ट पोचलो तारकली बीच वर. तारकली बीच, सॉरी तारकलीला पोहोचलो आम्ही. तारकर्लीला हॉटेल वगैरे घेतला आणि आता मस्त आंघोळी करू आणि आराम करू. हा, आंघोळी करू. जेवणाची ऑर्डर दिली, थाळ्या दिल्यात आम्ही, थाळ्या, सुरमई थाळी, पापलेट थाळी आणि मग आराम करू.